देवा काळजी र माझ्या देवा काळजी र, सोबती रे तू तुझाच, तुला तुझीच साथ शोधुनी तुझी तू वाट चाल एकला. नमस्कार मंडळी, आज आपण शिकणार आहोत देवा काळजी या गाण्याच्या कॉर्ड प्रोग्रेशन्स. आणि याच्या कॉर्ड्स एकदम इझी आहेत, सर्वात इझी आहेत. याच्यात काय अवघड असेल तर ते आहेत लिरिक्स, आणि ते जर का तुम्हाला एकदा लक्षात राहिले की भाई तुमचंच गाणं आहे. तर 52 मंगळवार 52 मराठी गाण्यांच्या शृंखलेमधलं हे सगळ्यात शेवटचं गाणं आहे. याच्या पुढे या चॅनलवरती काय कॉन्टेंट येईल सध्या मला काहीच नाही माहीत. खाली कॉमेंटमध्ये तुमचे सजेशन देत राहा, मी थोडा विचार करायला वेळ घेईन कदाचित. ओके, ते नंतर सांगतो. आधी आपण या गाण्याच्या ट्युटोरियलला सुरुवात करूया. मी तुमचा मराठी गिटार मास्टर यशवंत दिडवाग सुरू करतो. तर जसं आपलं ठरलंय, आपण सगळ्यात पहिलं काय बघतो, स्ट्रमिंग पॅटर्न, मग बघतो कॉर्ड यूज काय आहेत आणि स्विचेस काय आहेत. या गाण्यामध्ये एका पॉइंटला स्विच असा मध्यातच आहे, तो तसा नाही केला तरी चालेल. म्हणजे मुळात गाण्यांच्या कॉर्ड प्रोग्रेशन्स हा स्वभावानुसार घेण्याचा पॉइंट आहे. बोले तो कोणी ब्लू जीन्स वरती ब्लू टी शर्ट पण घालेल आणि बोलेल मला आवडतं, अगदीच सेम. कोण बोलेल अरे यार थोडा तरी वेगळा कलर घाल. तसं आहे, म्हणजे एकच कॉर्ड जास्त वेळ ठेवली तरी चालते, तुम्हाला तिथे वेगळे व्हेरिएशन टाकायचे झाले तरी चालतात. या कॉर्ड प्रोग्रेशन्सला मी इझीमध्ये इझी करायचा प्रयत्न करतो. सो हेच असेच वापरले पाहिजेत असं काही नाही आहे. तुम्हाला असं वाटलं वेगळी कॉर्ड लागते तर बिंदास लावा. सुरुवात करूया आपल्या स्ट्रमिंग पॅटर्नपासून. बऱ्यापैकी इझी पॅटर्न आहे, ट्रिपलेट फॉर्मॅटमध्ये आहे. म्हणजे 1 ट्रिपलेट 2 ट्रिपलेट 3 ट्रिपलेट 4 ट्रिपलेट. यालाच जसं मी दरवेळी म्हणतो, याला तुम्ही 6/8 पण घेऊ शकता. म्हणजे 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 असा मी ट्रिपलेट फॉर्मॅटमध्ये सांगतो. आता स्ट्रम्स असे आहेत. 1 ट्रिपलेट 2 ट्रिपलेट कसं असतं, 1 ट्रिपलेट म्हणजे 1 2 3 4, याच्यामध्ये याचे 3 भाग, याचे 3 भाग, याचे 3 भाग, याचे 3 भाग असे केलेत. आणि 3चे 3 भाग आपण नाही मारत, आपण 1 ट्रिपलेट आणि मग 2 ट्रिपलेट, म्हणजे 2चा 33 33 आणि शेवटचा 33 रिकामा. सो 1 ट्रिपलेट 2 ट्रिपलेट 3 ट्रिपलेट 4 ट्रिपलेट. हा जो मी 3ला असा केला, त्याला तुम्हाला असा आवाज काढायचा असेल आवाज काढू शकता, किंवा नुसतं म्यूट करून म्यूट पण करू शकता. तुमच्यावर आहे, तुम्हाला जो फील आवडतो तो. सो एकदा सायकलमध्ये दाखवतो हे. डाऊन डाऊन अप डाऊन अप डाऊन डाऊन अप डाऊन अप. आता काउंटच्या भाषेत सांगतो, 1 ट्रिपलेट 2 ट्रिपलेट 3 ट्रिपलेट 4 ट्रिपलेट 1 ट्रिपलेट 2 ट्रिपलेट 3 ट्रिपलेट 4 ट्रिपलेट. आता स्लोली सांगतो, 1 ट्रिपलेट 2 ट्रिपलेट 3 ट्रिपलेट 4 ट्रिपलेट 1 ट्रिपलेट 2 ट्रिपलेट 3 ट्रिपलेट 4 ट्रिपलेट. आता हा झाला एक बेसिक पॅटर्न. याच्यामध्ये अजय अतुलचं गाणं तर ते रिदम किती व्हेरिएशन्समध्ये घेतात ते तुम्हाला माहिती आहे. तुम्ही तुमच्या परीने वेगवेगळे व्हेरिएशन ट्राय करू शकता. मी माझ्या परीने एक सेकंड व्हेरिएशन दिला आहे खाली, तो असा आहे, डाऊन डाऊन अप. आता याला मी वर्बली सांगतो, 1 ट्रिपलेट 2 ट्रिपलेट, हा चोक आणि लगेच अप डाऊन अप डाऊन. आता हा अप डाऊनचा काउंट सोबत सांगतो. म्हणजे चोक झाला 3 ट्रिपलेट 4 ट्रिपलेट. आता इथे युजली 4ला डाऊन आला पाहिजे आणि 4च्या ट्रिपला अप आला पाहिजे, पण तिथे मी थोडासा व्हेरिएशन दिला आहे. सो हे साऊंड असं होतं. हा ज्यांना अवघड जातोय त्यांनी हा सोडून दिला तरी चालेल, याच्या आधी जो सांगितला तोच घ्या. हा ऑप्शनल होता. म्हणजे अजय अतुल सरांची आहेत गाणी, तर थोडा रिदममध्ये मधल्या पार्टमध्ये तुम्ही काहीतरी थोडं व्हेरिएशन टाकू शकता. म्हणून अजून बरेच व्हेरिएशन होऊ शकतात, पण व्हिडिओ 40 मिनिटाचा नको करायला म्हणून. बरं, आता आपण पुढे बघूया कॉर्ड्स यूज काय आहेत याच्यामध्ये. ई मेजर, ए मायनर आणि डी मेजर, बस 3च कॉर्ड आहेत. ई मेजर कसा पकडतात, E0 A2 D2 G1 B0 आणि E0. मग ए मायनरमध्ये टॉप स्ट्रिंग नाही वाजवत, A0 D2
G2, B1, E0. मग डी मेजरमध्ये ह्या टॉप 2 नाहीत वाजवत. D0, G2, B3 आणि E2. बरं, आता स्विचेस या सगळे कॉम्बिनेशन करून घ्या. आता मी तुम्हाला सांगतो की तो जो स्विच मी म्हटलं तुम्हाला की मध्येच आहे, युजली आपण काय करतो, जो काही पॅटर्न आहे, म्हणजे इन केस ऑफ दिस हा पॅटर्न आहे आणि याच्यानंतर दुसरी कॉर्ड येते आली तर, हो ना. पण मध्ये असे पार्ट आहेत ज्याच्यामध्ये डाऊन अप चोक नंतर मी कॉर्ड चेंज केली आहे आणि तो उरलेला श्रम वाजवला आहे. सो हा तुमच्या व्हेरिएशननुसार आहे. तुम्हाला तो नाही घ्यायचा असेल, वेगळ्या 4 काउंटला वेगळी कॉर्ड असंच करायचं असेल तर तेही करू शकता. मला असं वाटलं की 3 वरती एनिवेज आहे स्पेस आणि सूर बदलतोय तर तिथे आपण कॉर्ड बदलू शकतो. इनफॅक्ट बऱ्याच जागी बदलू शकतो, पण मी सगळ्या जागी नाही बदलली, ती खूपच कॉम्प्लेक्सिटी वाढायला नको म्हणून. पूर्ण श्रम होता डाऊन अप चोक डाऊन अप. हा जो शेवटचा डाऊन अप आहे तो मी वरती वाजवतोय. मी लिरिक्स बघतो नक्की कुठले आहेत. कशी सुटावी आशा, म्हणजे आज मी असाही घेऊ शकलो असतो की कशी रे सुटावी आशा, पण तो आशाचा आहे ना, हा त्याचा B0 होता आणि मी D वरतीच आशा घेतलं असतं तर B माझा दाबला जातोय. सो मला असं वाटलं की ब्रेक आहे मध्ये, तर मग ई मेजर घेत होते. तो जो पार्ट आहे की सपान गाठीला धरत वेठीला कशी रे सुटावी आशा, हवसेची रात नशिबाला. आता हवसेची रात पासून हे एक म्हणजे हा अख्खा होता डाऊन अप चोक डाऊन अप, हे 4 काउंट झाले. आता नशिबाला डाऊन अप चोक डाऊन अप, हे पण 4 काउंट झाले. पण आधीचं होतं कशी र सुटावीला डाऊन अप, आणि आशा बोलल्या लगेच मी ई मारतो, म्हणजे कशी रे सुटावी आशा. आणि या आशाच्या डाऊन अप नंतर आता नवीन 1 2 3 4 सुरू झाला. 1 3 4 1 2 3 4. बरं, तर आशा करतो कशी सुटावी आशा करतो की तुम्हाला जे काही मी समजवतोय ते समजतंय. आणि जर का तुम्ही खूप बिगिनर असाल तर या गोष्टी बाउन्सर जायचे चान्सेस आहेत. जसं मी सुरुवातीला म्हटलं की कुठल्या गाण्याचे फिक्स कॉर्ड प्रोग्रेशन नसतात, त्याच्यामध्ये व्हेरिएशन असू शकतं. आणि याच्या आधी पण मी जे काही कॉर्ड्स सांगितले तुम्हाला मागच्या 51 व्हिडिओजमध्ये, तेही तसेच घ्यायचे असं काही नाही आहे. पण आळस म्हणून एक कॉर्ड 2-4 मिनिटं वाजवत नाही बसायचा, समजलं. काहीतरी रॅशनल रिझन असायला हवं, म्हणजे तुम्ही त्याला कनेक्ट करू शकताय तेव्हा. ओके, तो एक्सक्यूज म्हणून नाही करायचं ते. आता तुम्हाला म्हणजे शेवटचा व्हिडिओ म्हणून मी थोडं जास्त एक्सप्लेनेशन देतोय. आता तुम्हाला वाटेल की मग हे ठरवायचं कधी, कसं ठरवणार, आणि मला कॉन्फिडन्स कधी येणार की माझं हे मत आहे हे मी, म्हणजे जसं आपण माणूस म्हणून जेव्हा लहानाचे मोठे होत होतो, लहानपणी आपल्याला काही ओपिनियन होते, पण ते आपण एवढे ठासून सांगायचो नाही. जसं आपण मोठं होत गेलोय तसं आपले विचार भक्कम होत गेले. तसंच तुम्ही म्युझिकमध्ये जेवढे मुरायला लागाल, म्हणजे जेवढे त्याच्या स्केल्स कराल, त्या फील कराल, तेव्हा तुम्हाला कळेल की ओके हा याचा फील आहे. मी असं नाही म्हणत की मी एकदम मॅच्युअर झालोय सो आता मी बोललो तेच आहे. कदाचित माझ्यापेक्षा कोणी सिनियर असेल तो बोलेल अरे अजून वेगळ्या कॉर्ड्स येऊ शकतात. त्यांचा तो स्वभाव झाला, माझा हा जो स्वभाव आहे तो मी तुम्हाला सांगतोय. तसं सध्या तुम्हाला तो फिक्स स्वभाव नसेल कदाचित, आणि तो स्वभाव डेव्हलप होण्यासाठी आपण असं बोलतो की सर्वांगीण स्टडी असावा. म्हणजे फक्त एक गाणं शिकून किंवा मी पाठ केलं ई मायनर ए मायनर या सिक्वेन्सला इथे 4 अशा वाजवल्या, त्याने मजा नाही. म्हणजे तुम्ही तेवढ्या पुरतं, म्हणजे रेन गो अवे ही कविता पाठ केली म्हणून इंग्लिश यायला लागत नाही कोणाला. तसं हे गाणं एक तुम्ही पाठ केलं म्हणून तुम्हाला गिटार वाजवायला येईल असं नाहीये. ओके, ज्यांना गिटार व्यवस्थित शिकायची आहे त्यांच्यासाठी खाली डिस्क्रिप्शन्समध्ये लिंक दिल्या आहेत, त्या बिंदास चेक करा. पीसफुल गिटार फॉर्म्युला आणि सिल्वर मेंबरशिपचा एक बंडल आहे, तो नक्की जॉईन करा. आणि बाकी बऱ्याच लिंक्स असतील खाली, त्या प्रत्येक लिंक्स चेक करा. आपले स्वरकविताचे शोज पण सुरू झाले आहेत. आता गेल्या रविवारीच जो कार्यक्रम झाला त्याची झलक तुम्हाला आता दिसत असेल. मजा आली, खूप मजा आली. माझे यूट्यूबवरचे मित्र भेटले, इंस्टाग्रामवर इन्फ्लुएन्सर मित्र भेटले, विद्यार्थी आले आपल्या गिटारगिरी कम्युनिटीमधले. म्हणजे जवळपास 1400-1500 मराठी गिटार लवर्सची गिटारगिरी ही कम्युनिटी आहे, म्हणजे जो मी
पीसफुल गिटार फॉर्म्युलाचा उल्लेख केला ते शिकतायत आणि तशा लोकांबरोबर तुम्हाला चांगल्या वाईबमध्ये एका गिटारच्या शाळेमध्ये ऑनलाईन एनरोल करावं असं वाटलं तर नक्की या, कारण तुमचा टाइम वर्थ असेल. एकदम स्टार्ट टू एंड माहिती शिकायला हा एंड नसतो कधी, पण सुरुवातीपासून नक्कीच तुम्ही सुरू करू शकाल. आता हे जास्त नाही बोलत, तुम्ही आता देवा काळजी गाणं शिकायला घ्या. पुढे तुम्हाला डेमो दिसेल, तो एकदा बघून घ्या आणि मग पुन्हा जे मी मागचे स्विचेसचे जे गौर फरमावण्यासारखे पॉईंट बोललो त्या पॉईंटवरती वर्कआउट करा. लिरिक्स थोडेसे टंग ट्विस्टर आहेत, मलाच कितीतरी रिटेक घ्यावे लागले, कारण ती जी लाईन आहे काय म्हणतात पहिलीच आहे ना, उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची, मी उगाच सांडून खोट्याची संगत उलट होत होतं, पण ठीक आहे, होतं, हॅपन, लाईफ आहे. डीप मिनिंग आहे आणि मराठीमधली गाणी शिकवण्यामागे हाच माझा हेतू आहे की मराठीमध्ये ना यार दम आहे एकदम, वो दम के साथ तुम मचाने का है, हेच मी हिंदीत बोलतोय. असला दुटप्पी आहेस यशवंत तू. जोक्स होते थोडं लायटर करण्यासाठी. आता येस, देवा काळजी आहेच बघा. होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको, उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको. येईल दिवस तुझा अभिमानचा जिगर सोडू नको, तुझ्या हाती आहे डाव सारा सार गजाल. काळजी र देवा काळजी र माझ्या देवा काळजी र, देवा काळजी र माझ्या देवा काळजी र. सोबती रे तू तुझाच, तुला तुझीच साथ शोधूनी तुझी तू वाट चाल एकला. होऊ दे जरा उशीर, सोडतोस काय धीर, रात संपता पहाट होई रे पुन्हा. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. पुढचा स्टांजा. फाटक्यात येऊन पडते रोजची नवी निराशा, सपान गाठीला धरत वेटीला कशी र सुटावी आशा. फाटक्या जोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा, सपान गाठीला धरत वेटीला कशी र सुटावी आशा. हवसेची रात नशिबाला, पुनवेची गाठ पदराला, होईल पुनव. आणि मग पुढे आहे तसंच. मजा आली मला तुम्हाला 52 गाणी शिकवताना. वर्ष उलटलं आणि तुम्हाला शिकवता शिकवता मी खूप काय काय शिकलो आहे. या गोष्टी म्हणजे मी तर माझ्या जे कोणी आता ऑलरेडी 10-20 गाणी वाजवायला शिकलेत त्यांना हे सजेस्ट करीन की आता तुम्ही तुमचे व्हिडिओ शूट करायला घ्या, ते शेअर करायला घ्या. गिटारगिरी कम्युनिटीमधले असाल आणि हे बघत असाल तर इट इज हाय टाईम ब्रो, किंवा सेस तुम्ही आता परफॉर्म करायला घेतलं पाहिजे. किती वेळ 4-5 जे सही वाजवतात त्यांना बघून घाबरत राहायचं किंवा मोटिवेशन ड्रॉ करत राहायचं. लेट्स बी अ मोटिवेशन. दुसऱ्याला इन्स्पायर करायला घ्या. आता सी यू इन सम अनदर व्हिडिओ. आय डोंट नो काय असेल तो. आणि जमलंच तर तुमच्या मराठी गिटार प्रेमींना हे व्हिडिओ शेअर करा. मला मजा आली 52 मंगळवार 52 मराठी गाणी तुम्हाला शिकवायला, कारण मला मराठी गाण्यांचं साम्राज्य जगभर पसरवायचं आहे. जय शिवराय.